कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत आणि काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर भाजपकडनं हे आंदोलन सध्या केलं जात आहे। दिल्लीमध्ये सध्या AI समिट सुरू आहे। तिथं युवा काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी शर्ट काढून आंदोलन केलेलं होतं, निषेध नोंदवलेला होता आणि त्याचाच निषेध म्हणून आता भाजपच्या वतीनं मुंबईमध्ये काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। राहुल गांधी यांचे फोटो देखील या आंदोलनकर्त्यांकडे आपल्याला पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी काँग्रेसच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं केली जाते आणि पोलिसांनी आता त्या ठिकाणी बॅरिकेडिंग केलेलं आहे। त्यामुळे काहीसा तणावाचं वातावरण तिथं निर्माण झाल्याचं ही दृश्य आपण पाहतो। मुंबईतील काँग्रेस कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत। भाजपचे कार्यकर्ते सध्या आक्रमक झालेले आहेत, तर आंदोलकांना आता पकडले देखील जात आहे। आंदोलकांची धरपकड सुरू आहे। पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे। पोलिसांनी बॅरिकेडिंग केल्याचं देखील आपल्याला या परिसरात पाहायला मिळत आहे। काहीसा तणाव निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आंदोलक आक्रमक झालेले आहेत, त्यांच्याकडनं घोषणाबाजी केली जाते। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। कपिल, आपण पाहतोय आता पोलिसांनी मध्यस्थी केल्याचं दिसतंय, आंदोलकांना पकडण्याचा प्रयत्न होतोय। आता पोलिसांची नेमकी काय भूमिका आहे आणि आंदोलकांची नेमकी काय मागणी आहे? नक्कीच AI समिटमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हंगामा केला होता, तिथे जाऊन घोषणाबाजी केली होती, त्याचं उत्तर म्हणून भाजपाने आता मुंबईचं टिळक भवन जे काँग्रेसचं ऑफिस आहे तिथे घुसण्याचा प्रयत्न केला होता। तिथे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि पोलिसांनी धरपकड सुरू केलेली आहे। जवळपास 2 ते 3 गाड्या अशा कार्यकर्त्यांना घेऊन गेलेल्या आहेत। कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेल्या भाजपा कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या विरोधात इथे घोषणाबाजी सुरू आहे। तुम्ही पाहिलं तर एकंदरीतच जे पोस्टर होते, गांधींचे पोस्टर इथे आणले होते राहुल गांधींचे आणि एकंदरीत प्रचंड आक्रमक झाले होते भाजपाचे कार्यकर्ते आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी टिळक भवनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी तो प्रयत्न आणून पाडलेला आहे। खरं तर AI समिटमध्ये जो प्रकार घडला होता त्याच्या विरोधात भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसले होते आणि मोठं आंदोलन इथे पाहायला मिळत आहे। कार्यकर्त्यांना पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पकडले, त्याबद्दल काय सांगा? कार्यकर्त्यांना पकडलं पोलिसांनी? सरकार कोणाचे असू दे, भारतीय जनता पार्टी एक राहुल गांधी, 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 पार्टी चोर, काँग्रेस पार्टी, काँग्रेस पार्टी, काँग्रेस पार्टी, काँग्रेस पार्टी, राहुल गांधी, राहुल गांधी, गाडी गाडी आज विश्वातले सगळे देश भारताला एक टेक्नॉलॉजिकल हब म्हणून बघतोय। आपल्याला आज 50 देशाचे रिप्रेझेंटेटिव्ह AI समिट मध्ये आले असताना काँग्रेसचे नीच कार्यकर्त्यांनी कपडे उतरून ज्या पद्धतीने आंदोलन केलंय, ह्यांना राजकारण महत्वाचे देश नाही। आज आपले भारतीय जनता पार्टी प्रत्येक कार्यकर्ता आपण म्हणतो नेशन फर्स्ट म्हणतो, नंतर आपल्यासाठी पार्टी आहे, पण काँग्रेस नीच पार्टी आज विश्वाच्या समोर आपला मान खाली कसा करता होईल त्या तयारीत आहेत, म्हणून याचा आपण विरोध करतोय इथे। काँग्रेस पार्टी, राहुल गांधी, काँग्रेस पार्टी, राहुल गांधी, नीट का पत्ता कड़वा है, राहुल गांधी कड़वा है, नीट का पत्ता कड़वा है, राहुल गांधी कड़वा है, नीट का पत्ता कड़वा है। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुंबईमध्ये आता भाजपच्या वतीनं आंदोलन केलं जातंय। राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी होतीये। ही थेट दृश्य आहेत। दरम्यान आता पोलिसांनी काही आंदोलकांना देखील ताब्यात घेतल्याची ही दृश्य आपण पाहतोय। भाजपचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। दिल्लीमध्ये सध्या AI समिट सुरू आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलेलं होतं। त्यामुळं भारताची मान जगाच्या समोर शर्मेनं खाली गेली असा आरोप या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि त्याचाच निषेध म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा निषेध म्हणून भाजपकडनं आता मुंबईमध्ये हे आंदोलन सध्या पार पडतंय। ही 2 दृश्य आपण पाहतोय। दिल्लीमधल्या AI इम्पॅक्ट समिटमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलेलं होतं। त्यांनी आपले कपडे काढून
अर्धनग्न स्वरूपात हे आंदोलन केलं आणि त्यानंतर त्याच आंदोलनाला उत्तर म्हणून आता भाजपनं मुंबईमध्ये काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर निषेध आंदोलन सध्या सुरू केलेलं आहे. पोलिसांनी आता काही महिला आंदोलकांची देखील धरपकड केलेली आहे, त्यांना ताब्यात घेतल्याची ही दृश्य आपण पाहतोय. ही दोन महत्त्वाची दृश्य. दिल्लीमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं आणि त्याचाच निषेध म्हणून मुंबईमध्ये भाजपनं आता त्याला प्रत्युत्तर म्हणून हे आंदोलन सुरू केलेलं आहे. त्या ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात, राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे. दरम्यान आता पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतल्याची देखील दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. जोरदार घोषणाबाजी या आंदोलकांकडनं केली जाते. तर ही महत्त्वाची दोन दृश्य आपण पाहतोय. दिल्लीमधल्या AI समिटमध्ये काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी जाऊन त्या ठिकाणी निषेध केलेला होता. जोरदार आक्रमक असं आंदोलन केलेलं होतं आणि त्याचाच निषेध नोंदवण्यासाठी आता भाजपनं मुंबईतल्या काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलेलं आहे.